कोल्हापूर जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी आणि सध्या निवडणूक कामकाजात सहभागी असलेले दीपक बाळासाहेब माने हे बुधवारी सकाळी कमला महाविद्यालयातील निवडणूक कक्षात कार्यरत होते। 11:30 वाजण्याच्या सुमाराला माने यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा पती आणि एक कर्मचारी हे इतर लोकांसोबत कमला महाविद्यालयात आले। त्यांनी माने यांना स्वयंपाक मदतनीस मानधन वाटपाबाबत चर्चा करायची असं सांगत कार्यालयाबाहेर बोलवलं। त्यानंतर माने यांना एका चारचाकीमध्ये घालून त्यांना टेमलाई मंदिर परिसरात नेलं। या ठिकाणी 8 जणांनी त्यांना बेदम मारहाण केली। स्वयंपाक मदतनीस निधीच्या 23 लाख रुपये रक्कमेचा अपहार तुम्हीच केलाय असं कबूल करा, आम्हाला 10 लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्यावर विनयभंगाची तक्रार देऊ अशी धमकी देत त्यांना जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणी माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी राजारामपुरी पोलिसात 8 जणांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी इंद्रजित साठे, संग्राम जाधव, उत्तम भोसले, प्रकाश मिसाळ, संदीप ठमके, महादेव मेथे, मंगेश जाधव आणि प्रसाद आमले या 8 जणांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे। अपहरणासाठी वापरण्यात आलेली चारचाकी ही पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान आज या 8 संशयितांना न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।